आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक भ्रष्टाचार उन्मूलन समितीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी आंदोलन करत असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक महानगरपालिका कार्यालयासमोर नागरिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे। तक्रारदार नागरिकांनी सांगितले की गेल्या 5 वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल आयुक्तांच्या भ्रष्टाचार उन्मूलन समितीकडे सातत्याने तक्रारी सादर केल्या जात आहेत। आतापर्यंत सुमारे 40 वेळा निवेदने देऊनही केवळ आश्वासने मिळाली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही। या प्रकरणासाठी मंत्री गिरीश महाजन आणि महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांना जबाबदार धरत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान दसक परिसरातील सर्वे क्रमांक 78/79 मधील सुमारे 40 एकर जमिनीवर भूमाफियांनी बेकायदेशीर ताबा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामुळे शासनाला अंदाजे 100 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच अतिक्रमित घरांवरही कारवाई होत नसल्याची तक्रार करण्यात आली। याशिवाय मुंबई नाका परिसरात नैसर्गिक नाल्यावरच काही मोठ्या रुग्णालयांचे बांधकाम करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। नियमांकडे दुर्लक्ष करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या प्रकरणातही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे। आज दिनांक 24/3/26 रोजी महानगरपालिका नाशिकमधील जेवढे त्रस्त लोक नाशिक लोकशाही दिनातील व विभागीय आयुक्तालयातील महानगरपालिका कारवाईच करत नाही, या अन्यायाविरोधात तिथे आंदोलन ठेवलेले आहे। 6 वर्षापासून आम्ही सर्व लोक महानगरपालिका इथे पाठपुरावा करत असताना मान्य विभागीय आयुक्त, मान्य मंत्रालय, मान्य जिल्हाधिकारी सर्वांनी सांगितलं की उपायुक्त अतिक्रमण व महानगरपालिका आयुक्त यांनी कारवाई करावी, पण यांची मनमानी व दादागिरी व येथील 2 जे लोक आहेत जे तिथं 13 वर्षापासून कंटिन्यू असून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत आहेत। एक आहे सुरेंद्र वाघ आणि एक आहे विजय चौधरी। हे कमीत कमी 13 वर्षापासून एकाच खुर्चीवर बसून लाखो रुपयाचा घबाड जमा केलेला आहे व गोरगरीब जनतेला ते न्याय देत नाही आणि चुकीच्या माहिती देत आहे। या अन्यायाविरुद्ध आम्ही 8 वर्ष लढत आहे आणि आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहणार। या नाशिक जिल्ह्यामध्ये अक्षरशः विद्रुपीकरण चालू आहे। मोठमोठे भूमाफिया पाठीशी घातले जातात आणि भूमाफियांना मदत केली जाते, पण गोरगरीब जनतेची कोणत्याही प्रकारची सुनावणी होत नाही आणि हे आंदोलन हे दडपायचं सुद्धा यांचं काम चालू आहे, ओढोतोडो करायचं सुद्धा काम चालू आहे, पण आम्ही त्याला कोणतेही बळी पडणार नाही और आम्ही शेवटपर्यंत लढल्याशिवाय लढून यांना आमची ताकद दाखवू और या अधिकाऱ्यांवर कमीत कमी कारवाई झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। तसं आम्ही मंत्रालयामध्ये पण पाठपुरावा करत आहे व यापुढे आम्ही हे आंदोलन परत तीव्र करणार आहे। तरी कृपया सर्व मीडिया बांधवांनी याच्यावरती आवाज उठवावा ही नम्र विनंती।